नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। ह्यासाठी मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। आता या रव्यामध्ये आपण तेल किंवा तूप घालून घ्यायचे। तर साधारणपणे आपल्या तेलाच्या बरणीमध्ये जी पळी असते त्या पळीने मी 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता। आता ह्याच्यामध्ये तेल घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप पातळ करून जरी घातलं तरीही चालेल। ह्याच्यामुळे काय होतं, मोदक खूप खुसखुस होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 ते 5 दिवस आरामात टिकतात। आता काय करायचं, दूध घ्यायचं आणि थोडं दूध घालून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। आणि साधारणपणे हा गोळा जर 1-1.5 तास भिजवून ठेवला तर मोदक खूप छान होतात। पण जर 1-1.5 तासाचा वेळ नसेल तर काय करायचं तेही व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता परत थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि याचा मस्तपैकी गोळा मळून घेतलेला आहे। शक्यतोवर बारीक रव्याचाच वापर करा। घरामध्ये जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून जाड रवा बारीक करून घ्या। आता हा आहे नारळाचा चव। ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। पॅनमध्ये चमचाभर तूप घातलं आणि त्याच्यामध्ये आपण आता ओल्या नारळाचा चव ॲड करतोय। आता आपण मोदकाचं सारण बनवून घेत आहोत। आता हा चव जो आहे ह्या तुपामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ परतायचा नाही, हार्डली 5 ते 7 मिनिट आपण हा नारळाचा चव आणि गूळ एकत्र परतून याचं सारण बनवून घेणार आहोत। तर तूप घालून सर्वात आधी फक्त नारळ परतून घ्यायचा आहे। साधारणपणे ह्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत हा नारळाचा चव आपण परतून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे आणि 2 वाट्या नारळाचा चव आहे त्यासाठी मी 1 वाटी गुळाचा वापर करते। तर ह्या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने हा गूळ आपण चिरून घेणार आहोत। तुम्हाला जर किसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता, पण ही पद्धत एकदा वापरून बघा। चाकूच्या साहाय्याने गूळ मस्त चिरला जातो। तर हे प्रमाण आहे, 2 वाटी नारळाचा चव असेल तर 1 वाटी गूळ याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता याच्यामध्ये गूळ घातल्याच्या नंतर हे दोन्ही एकजीव करून ह्याचं सारण बनवायचं आहे। सारण खूप कडक बनवायचं नाहीये, साधारणपणे मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आणि हे आपल्याला हे गूळ आणि खोबरं परतून घ्यायचं आहे। ओल्या नारळाचा चव आणि गूळ ह्या दोन्हीचं सारण खायला खूप मस्त लागतं। आता गुळाचा पाक व्हायला सुरुवात झालेला आहे। आता हे दोन्हीही एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झाली आहे, पण खूप पातळ असं सारण अजिबात झालेलं नाही आहे आणि हे सारण आपल्याला खूप जास्त ड्राय देखील करायचं नाही आहे। ह्या पद्धतीने मंद आचेवर हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत काजू बदामचे काप आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। त्याच्या स्लाइस थोड्याशा पातळ करून घ्यायच्या आहे म्हणजे मोदक आपला फुटणार नाही। आता हे काजू बदामचे काप देखील ह्या सारणामध्ये छान परतून घ्यायचे आहेत, साधारणपणे 2 मिनिट। आता हे सगळं साहित्य आपण मस्तपैकी एकजीव करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर हे रव्याचे तळणीचे मोदक खायला खूप सुंदर लागतात। आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ। सगळं हे परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहोत, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे, त्याचा जो सुवास आहे तो जशाला तसा राहतो, ॲज इट इज राहतो। तुम्ही जर कुठलीही गोष्ट करताना परतताना गॅस चालू असताना जर वेलची पावडर घातली तर त्याचा सुवास अजिबात टिकून राहत नाही। तर मोदकाचं सारण बनवून तयार आहे। याला थंड करून घ्यायचे। थंड होईपर्यंत काय करायचं, रवा भिजत घालून साधारणपणे 1 तास होऊन गेलेला आहे। याला खसखस मळून घ्यायचंय। रवा जेवढा छान मळला जाईल मोदक तेवढे छान होतात। तर आता अजून एक ट्रिक आपण बघणार आहोत, पण त्याआधी 5 मिनिटभर हा रवा आपल्याला ह्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे। आता मिक्सरचा जार घ्या आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये
हा भिजवलेला रवा आहे याचे असे छोटे छोटे गोळे करून टाकायचे आहे। तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हा गोळा फिरवून घेऊ शकता। ह्यामुळे काय होतं, हा रवा खूप मस्त होतो, मऊ होतो आणि मोदक देखील खूप सुंदर होतात। आता मिक्सरच्या जारमधून भिजवलेला रवा काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात नक्की येईल। आता परत एकदा पोळपाटावर घेऊन याला मळून घ्यायचं आहे आणि मग आपण मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत। तर एकदा सारण बनवून झालं की मोदक बनवायला अजिबात वेळ लागत नाही। तर आता काय करायचं, छोटे छोटे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि याची मस्तपैकी पातळसर पाती लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता साधारणपणे आपण ह्या आकारामध्ये याची पाती लाटून घेतोय। पाती खूप जाडही करायची नाही किंवा खूप जास्त पातळ करायची नाही, मध्यम आकारामध्ये आपल्याला ही पाती लाटून घ्यायची आहे। तर पाती लाटून तयार आहे। आता वाटीच्या साहाय्याने ह्याला असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे सगळे मोदक एकाच साईजचे होतील। आता पाती अशी हातावर घ्यायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। साधारणपणे मी मोठ्या चमच्याने 1 चमचा भरून घेतलेला आहे। तुमचा चमचा जर छोटा असेल तर तुम्ही अजून थोडंसं सारण ॲड करू शकता आणि ह्या पद्धतीने याला आता कळ्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजेच पाकळ्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता काहीही अवघड नाहीये। ह्या पद्धतीने आपण याच्या कळ्या बनवून घेणार आहोत। उकडीचे मोदक देखील सेम ह्याच पद्धतीने कळ्या पाडून आपण बनवणार आहोत। त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे। आता सारण असं आतमध्ये दाबून घ्यायचंय आणि नंतर याला असं जवळ जवळ घेऊन आपण याचं तोंड दाबून घेणार आहोत साधारणपणे ह्या पद्धतीने आणि आपण ह्याचा मोदक बनवून घेत आहोत। दुसरीकडे मी कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आपल्याला तळण्यासाठी तुपाचा वापर आपण करणार आहोत। जोपर्यंत मी मोदक बनवून घेते तोपर्यंत आपण तूप गरम करून घेणार आहोत। सुरुवातीला मी 2 ते 3 मोदक तुम्हाला बनवून तळून दाखवणार आहे आणि त्यानंतर राहिलेले मोदक बनवणार आहे। तर ह्या पद्धतीने हा मोदक बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आकार आलेला आहे। आता मी बाकी मोदक देखील बनवून घेतलेले आहे। तूप गरम झालं की नाही आपण चेक करण्यासाठी एक छोटा गोळा टाकला होता आणि आता तूप छान गरम झालंय। ह्याच्यामध्ये आपण मोदक सोडून मंद आचेवर तळून घेणार आहोत। साधारणपणे सोनेरी रंगावर येईपर्यंत हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे मोदक 5 ते 7 दिवस आरामात टिकतात, कारण रवा भिजवताना आपण दुधाचा वापर केला होता। तुम्ही देखील शक्यतोवर रवा हा दुधातच भिजवून घ्या, म्हणजे मोदक लवकर खराब होत नाही। आणि आता झाऱ्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। खायला देखील हे मोदक खूप सुंदर लागतात। तर मैत्रिणींनो, ह्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्याला हे रव्याचे तळणीचे मोदक नक्की बनवा। कसे वाटले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवरच आलेली आहे, तर ही तयारी आहे आपली, कारण रोज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवणार आहोत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सचे। तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि खुसखुशीत असे बाप्पासाठी मोदक बनवलेले आहेत। मैत्रिणींनो, मोदक नक्की बनवा। कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हे फक्त रव्यापासून बनवलेले तळणीचे मोदक नक्की बनवा, कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।